टाइगर शिकार करता है, टाइगर दहाड़ता है, ही शिवसेना आहे, ये तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हे विधान केलं. हे फक्त भाषणातलं विधान नव्हतं, तर उद्धव ठाकरेंना दिलेलं ते चॅलेंज होतं. शिंदेंनी ऑपरेशन टायगर करत ठाकरेंचे 6 खासदार फोडले. आता शिंदे हे ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक फोडत ऑपरेशन टायगर 2.0 करणार अशा चर्चा सुरू झाल्या आणि एक प्रकारे त्याचेच संकेत शिंदेंनी आपल्या भाषणातनं दिल्याचं बोललं गेलं. 6 खासदार काय, मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या 65 नगरसेवकांपैकी तुमच्याकडे किती राहतायत ते बघा, हे विधान केलं शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी. ठाकरेंचे 6 खासदार आपल्याकडे घेतल्यावर एकनाथ शिंदे आता ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक फोडणार आहेत अशा बातम्या यायला लागल्या. त्यातच नरेश म्हस्केंनी हे विधान केल्यावर मुंबईतल्या संभाव्य ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू झाली. पण मग ठाकरेंचे 20 ते 25 नगरसेवक संपर्कात असून पुरेसा संख्याबळ जमल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा केली जाईल असं शिंदेंच्या सेनेचे मुंबई महानगरपालिकेतील गटनेते अमय घोलेंनी सांगितले. इतकंच नाही तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार नगरसेवकांवर कारवाई होऊ नये म्हणून ठाकरेंचे मुंबईतले 2/3 म्हणजे 43 ते 45 नगरसेवक फोडण्याचा शिंदेंच्या सेनेचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जातंय. पण जर मुंबईमध्ये ठाकरेंचे इतक्या मोठ्या प्रमाणावर नगरसेवक फोडण्यात शिंदेंना यश आलं तर शिवसेनेच्या जन्मभूमीतच ठाकरेंचं अस्तित्व पणाला लागणार आहे. याशिवाय सध्या मुंबईमध्ये सगळ्यात जास्त नगरसेवक निवडून आणत महानगरपालिकेत आपला महापौर बसवणाऱ्या भाजपला शह देण्यासाठी सुद्धा शिंदेंसाठी ठाकरेंच्या नगरसेवकांचं ऑपरेशन टायगर 2.0 महत्वाचं असणार आहे. पण नगरसेवकांच्या फुटीबद्दल सध्या कुठला दावा केला जातोय? मुंबईतले ठाकरेंचे नगरसेवक खरंच फुटू शकतात का? त्यामागची कोणती कारणं सांगितली जात आहेत? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 17 जूनला ठाकरेंच्या 6 खासदारांच्या फुटीनंतर शिंदेचे खासदार नरेश म्हस्के यांनी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. मुंबईमध्ये तुमचे जे 65 नगरसेवक निवडून आलेले आहेत त्यापैकी तुमच्यासोबत किती राहत आहेत ते बघा. तुम्ही, आदित्य ठाकरे आणि तुमचा पक्ष बुडवणारे संजय राऊत हेच तुमच्यासोबत राहतील, याशिवाय कुणीही राहणार नाही अशा शब्दात म्हस्केंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. तर मुंबई महानगरपालिकेतील शिंदेंच्या सेनेचे गटनेते अमय घोले यांनी सूचक विधान केलं. मुंबईतल्या ठाकरेंच्या नगरसेवकांमध्ये पक्ष नेतृत्वाबद्दल नाराजी आहे. पक्ष प्रमुखांनी लोकांना न भेटणं, आमदार खासदारांना वेळ न देणं, त्यामुळे विभाग प्रमुख सुद्धा नाराज आहेत. त्यांना फोडण्यासाठी आम्ही काहीही करत नाही. समोरून नगरसेवकच आमच्याकडे येऊन मन मोकळं करतात. त्यामुळे नगरसेवकांसाठी ऑपरेशनची गरज नाही, फक्त ओपीडी पुरेशी आहे. ठाकरेंचे मुंबईतले 20 ते 25 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत, पण कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून 43 ते 45 चा आकडा आम्हाला गाठायचा आहे. जेव्हा नगरसेवकांचा हा आकडा आमच्याकडे येईल तेव्हा मुंबई महानगरपालिकेत ऑपरेशन टायगर 2.0 झाल्याचं तुम्हाला दिसेल असं घोले यांनी सांगितलं. आता ठाकरेंचे मुंबईतले नगरसेवक फुटणार असा कॉन्फिडन्स शिंदेंच्या शिवसेनेकडनं का व्यक्त केला जातोय? खासदारांनंतर नगरसेवकांच्या या संभाव्य फुटीमागे कोणती कारणं सांगितली जातात ते बघूयात. आता ठाकरेंचे मुंबईतले खासदार फुटू शकतात असं म्हणण्याचं पहिलं मोठं कारण सांगितलं जातंय ते म्हणजे ठाकरे गटातली अंतर्गत नाराजी. मुंबई महानगरपालिकेतल्या पराभवानंतर पहिल्यांदाच ठाकरे गटाला विरोधी पक्षनेते पद मिळालं. ठाकरेंच्या सेनेकडनं माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आले. पण यामुळे ठाकरे सेनेतल्या काही ज्येष्ठ नगरसेवकांची नाराजी ही ठाकरेंना सहन करावी लागली आहे. विशाखा राऊत, श्रद्धा जाधव आणि मिलिंद वैद्य या 3 माजी महापौरांना पहिल्या बाकावर जागा मिळावी अशी इच्छा होती. पण किशोरी पेडणेकरांनी सर्व विरोधी पक्षांच्या गटनेत्यांना पहिल्या बाकावर जागा मिळावी हा प्रस्ताव गटनेता बैठकीत मांडला. त्यामुळे ठाकरेंच्या ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर असल्याचं बोललं जातंय. ही अंतर्गत नाराजी थोपवण्यासाठी ठाकरेंच्या सेनेमध्ये स्थायी समितीची परंपरा खंडित करण्यात आली. खरं तर विरोधी पक्षनेता हा अलिखित परंपरेनुसार स्थायी समितीचा सदस्य असतो. पण स्थायी समितीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडनं माजी महापौर श्रद्धा जाधव तसंच माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना संधी देण्यात आली. तर स्थायी समितीनंतर महत्वाच्या असलेल्या सुधार समितीमध्ये माजी महापौर विशाखा राऊत आणि माजी महापौर मिलिंद वैद्य यांना स्थान देण्यात आले. यातनं देखील ठाकरे गटात विरोधी पक्षनेते पदावरनं नाराजी असल्याचं सांगण्यात आलं. इतकंच नाही तर माध्यमांमध्ये दिलेल्या माहितीनुसार उबाटातील नगरसेवकांमध्ये सुरू असलेली कुरघोडी, अंतर्गत धुसफूस, पक्ष नेतृत्वावर आणि विरोधी पक्षनेत्यावर असलेल्या नाराजीमुळे उबाटातले 22 नगरसेवक शिंदेंच्या सेनेत यायला केव्हाही तयार आहेत असं शिंदेंच्या काही नगरसेवकांनी माध्यमांना सांगितलंय. त्यामुळे अंतर्गत नाराजीतनं ठाकरेंचे नगरसेवक शिंदे सेनेत जाऊ शकतात
असं म्हटलं जात आहे। ठाकरेंचे खासदार फुटू शकतात असं म्हणायचं दुसरं कारण सांगण्यात येते ते म्हणजे निधी वाटपाचं। मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करताना झालेल्या विकास निधी वाटपात ठाकरे गटाच्या नगरसेवकांना फक्त 25 लाखांचा निधी देण्यात आला होता, पण शिंदे सेनेच्या नगरसेवकांना मात्र 3 ते 10 कोटींचा निधी मिळालाय। त्यामुळे साहजिकच नगरसेवकांमध्ये तुलना आणि भविष्याची चिंता निर्माण झाली आहे। पुढच्या 4 वर्षात अशाच पद्धतीने निधी मिळाला नाही तर निवडून येण्याची भीती या नगरसेवकांच्या मनात असल्याचं बोललं जाते। आता मुंबईतल्या दक्षिण आणि मध्य मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेची चांगली पकड आहे। वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, शिवडी, परळ, वडाळा या दक्षिण मध्य मुंबईतल्या वॉर्डांमध्ये मोठ्या संख्येनं ठाकरेंचे नगरसेवक निवडून आलेत। इथं उद्धव ठाकरेंना मानणारा कार्यकर्ता आणि मतदार वर्ग मोठ्या संख्येनं असल्यानं इथले नगरसेवक हे ठाकरेंच्या बाजूनं कायम उभे आहेत। वरळी आणि शिवडी या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातले नगरसेवक हे शिवसेनेतल्या कोणत्याही बंडाच्या प्रवाहात वाहून गेलेले नाहीयेत, ते ठाकरेंच्या पाठीशीच उभे राहिलेले आहेत। निवडणुकीच्या आधी जे माजी नगरसेवक पक्ष सोडून गेले तेव्हा देखील या नगरसेवकांना गळाला लावायचे प्रयत्न झाले होते, पण तरीही ते गेले नाहीत। त्यामुळे असे नगरसेवक आता या परिस्थितीत ठाकरेंना सोडून जातील याची शक्यता कमी आहे। पण या 65 नगरसेवकांमध्ये काही कुंपणावरचे नगरसेवक नक्कीच आहेत, त्यामुळे त्यांना फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो असं आता बोललं जातंय। उपनगरांमधले अनेक नगरसेवक हे स्वतःच्या स्थानिक ताकदीवर निवडून आल्याचं दिसतं, त्यामुळे त्यांचा भर हा प्रभागातली कामं आणि स्थानिक समीकरणांवर जास्त अवलंबून आहे। म्हणून सत्ताधारी पक्षाकडनं निधी, पद किंवा राजकीय भवितव्याची खात्री मिळत असेल तर ते भूमिका बदलू शकतात असं मत व्यक्त केलं जात आहे। आता जर एकनाथ शिंदे ठाकरेंच्या मुंबईतल्या नगरसेवकांमध्ये मोठी फूट पाडण्यात यशस्वी झाले तर तो उद्धव ठाकरेंसाठी मोठा राजकीय धक्का ठरू शकतो, कारण मुंबई ही केवळ शिवसेनेची जन्मभूमी नाहीये तर ठाकरे कुटुंबाच्या राजकीय ताकदीचं प्रमुख सत्ता केंद्र मानली जाते। पक्षफुटीनंतर सुद्धा मुंबईतले शाखा प्रमुख आणि स्थानिक नेत्यांचा मोठा गट ठाकरेंसोबत राहिलेला, त्यामुळे नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात झालेली फूट हा फक्त महानगरपालिकेतल्या संख्याबळाचा प्रश्न राहणार नाही, तर तो ठाकरे यांच्या नेतृत्वावरील विश्वास कमी झाल्याचा राजकीय संदेश ठरू शकतो। त्यामुळे शिंदे गटाला संघटनात्मक बळ मिळू शकतं। शिवसेनेच्या फुटीनंतर झालेल्या लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना चांगलंच बॅकफुटवर नेलं, पण या प्रत्येक निवडणुकीत मुंबईमध्ये मात्र ठाकरे हे शिंदेंपेक्षा वरचढ राहिले। त्यामुळे जर शिवसेनेचं मूळ असलेल्या मुंबईमध्ये संघटना वाढवून ठाकरेंना शह देता आला नाही तर ते शिंदेंचं सगळ्यात मोठं राजकीय अपयश मानलं जाईल। त्यामुळे ठाकरेंचे जास्तीत जास्त नगरसेवक आपल्याकडे घेऊन शिंदे मुंबईतली आपली ताकद वाढवू शकतात। विशेष म्हणजे मुंबईतलं हे यश शिंदेंना राज्यभरातले शिवसैनिक आणि स्थानिक नेत्यांना सुद्धा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी राजकीय भांडवल म्हणून वापरता येऊ शकतं। जर एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंचे मुंबईतले नगरसेवक फोडण्यात यशस्वी झाले तर त्याचा फायदा फक्त महानगरपालिका निवडणुकीपुरता मर्यादित राहणार नाही। मुंबईतल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली ताकद वाढवून एकनाथ शिंदे भाजप समोर सुद्धा स्वतःचं राजकीय वजन वाढवू शकतात। मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं नगरसेवक, पदाधिकारी आणि स्थानिक संघटना आपल्या बाजूला असल्याचं दाखवत शिंदे आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमधल्या जागा वाटपात आपली बार्गेनिंग पॉवर वाढवू शकतात। विशेषतः मुंबईतल्या विधानसभा आणि लोकसभा मतदारसंघांमध्ये स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं नेटवर्क हे महत्त्वाचं बळ मानलं जातं। त्यामुळे मुंबईतील जास्तीत जास्त जागांवर दावा करण्यासाठी त्यांना राजकीय आधार मिळू शकतो। त्यामुळे नगरसेवकांची फूट ही केवळ ठाकरे गटाला धक्का देणारी घटना ठरणार नाही तर भाजप समोर देखील स्वतःची ताकद सिद्ध करण्यासाठी एकनाथ शिंदेसाठी ती महत्त्वाची राजकीय चाल ठरू शकते असं देखील आता बोललं जात आहे। एकंदरीतच ठाकरेंच्या खासदारांनंतर आता एकनाथ शिंदे हे ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवक सुद्धा फोडू शकतात या चर्चांनी जोर पकडलेला आहे। मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर राबवणार का? ठाकरेंचे 65 पैकी किती नगरसेवक फुटणार की या फक्त चर्चाच राहणार? याबद्दलची तुमची मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोल्ड ला सबस्क्राइब करा।